ओके, तर आपण व्हेरिएबल्स आपण थोडासा बेसिक बघणार आहोत. टिल फ्रायडे वी हॅव सीन कीवर्ड, आयडेंटिफायर, कमेंट्स. नाव आपण ऐकलं व्हेरिएबल व्हेरिएबल व्हेरिएबल. आता थोडस डिटेल मध्ये जाऊयात. व्हेरिएबल्स म्हणजे काय? नाव लेट्स सी अ व्हेरिएबल. व्हॉट इज अ व्हेरिएबल? So a variable is named location used to store data in a memory. आता याच्यामध्ये कम्प्लीट टेक्निकल वर्डिंग आहे आणि पूर्ण टेक्निकल कन्सेप्ट आहेत. आता हे काय बोलते? व्हेरिएबल इट इज नेम्ड लोकेशन यूज टू स्टोअर डेटा इन अ मेमरी. ओके, इट्स इज हेल्पफुल टू थिंक ऑफ अ व्हेरिएबल ॲज अ कंटेनर दॅट होल्ड द डेटा दॅट कॅन बी चेंज लेटर इन पायथॉन. ओके, तर आता आपण काय करूयात, लेट्स सी पहिले याचं एक्झाम्पल बघूयात आणि त्यानंतर याचं उदाहरण बघूयात. ओके, हे कुठल्या एक्झाम्पलने दिलेलं आहे ते. ओके, तर मला सांगा, अ नेम लोकेशन यूज टू स्टोअर डेटा इन अ मेमरी. आपण ए इक्वल टू 10 बघितलं, त्याचं आपण मेमरी लोकेशन बघितलं. प्रिंट आयडी ऑफ ए. हा आयडी काय करतं? विल फाइंड द मेमरी लोकेशन. तर मी जर इथे पिंग केला, तर मला सांगा याच्यातलं व्हेरिएबल कुठलं आणि व्हॅल्यू कुठली आहे? वेरिएबल ए आणि व्हॅल्यू वेरिएबल काय आहे आहे? और व्हॅल्यू 10. व्हॅल्यू 10 आहे. करेक्ट. तर आता मला सांगा, हे जे मेमरी लोकेशन आहे हे एचं आहे का 10चं आहे? 10 आहे सर. करेक्ट. कारण आपण व्हेरिएबल जेव्हा पण आपण प्रिंट ए करतो, आयडी ऑफ ए करतो, प्रिंट ए केल्यावर काय होईल? 10 प्रिंट होईल. येस सर. येस नो. तो म्हणजे याचा जो आयडी जो आहे, ऍक्च्युअल आपण व्हॅल्यू सोबत खेळतोय. ए जे आहे हे आपलं फक्त प्लेस होल्डर आहे. प्लेस होल्डर सगळ्यांना माहिती आहे काय असतं? व्हॉट इज प्लेस होल्डर? हो, प्लेस होल्डर काय असतं माहिती आहे? प्लेस होल्डर इज अ टेम्पररी प्लेस किंवा नेम, जे काही पद वगैरे आहे ते आपण त्याला देतो, टेम्पररी असतं. तर आता ए इक्वल टू 10 आपण जेव्हा लिहितो तेव्हा काय होतं? व्हेरिएबल इज नेम लोकेशन यूज. आता याला काय? नेम्ड लोकेशन आहे. ऍक्च्युअली आपण काय करतो? 10 ला लोकेशन देतोय ए च्या माध्यमात. लाईक यस नो? या डिपेंडिंग ऑन दिस डेफिनेशन आपण याचं काय करू शकतो? ए हे काय आहे? नेम्ड मेमरी लोकेशन आहे असं म्हणू शकतो मी. यस नो? Yes. हा, आता येस. आता हे काय म्हणतंय? इट इज हेल्पफुल टू थिंक ऑफ अ व्हेरिएबल ॲज अ कंटेनर दॅट होल्ड डेटा दॅट कॅन बी चेंज लेटर इन पायथॉन. कंटेनर सगळ्यांना माहिती आहे. व्हॉट इज कंटेनर? जे काही आपण गुड्स ट्रान्सपोर्ट करण्यासाठी यूज करतो, ओव्हर द ट्रेन, बोट और जे काही म्हणा प्लेन्स, त्याच्यामध्ये कंटेनर्स असतात. कंटेनरच्या आतमध्ये काय असतं तुम्हाला माहिती आहे का? डू यू नो? कंटेनरच्या आतमध्ये पूर्ण रिकामी जागा असते. यस नो? कंटेनर कोणी पाहिलाय का? गाईज प्लीज बी ऍक्टिव्ह इन अ क्लास. हा, दोन्ही साइडने इंटरॅक्शन असू द्या. मी किती वेळा विचारते कंटेनर म्हणजे काय, कंटेनर म्हणजे काय? कोणी काहीच उत्तर देत नाहीये. कंटेनर इज नॉट अ टेक्निकल थिंग. कंटेनर आपला लोखंडी कंटेनर असतो. येस सर. हा, असतो ना? येस सर. हा, मी काही टेक्निकल गोष्ट विचारली, तुम्हाला नाही आली, तुम्ही शांत बसले, दॅट्स कम्प्लिटली आय अग्री. बट मी जर काही नॉन टेक्निकल गोष्ट विचारत असेल, काही डिस्कशन करत असेल आणि तुम्ही जर शांत बसत असाल, तर देर इज नो पॉइंट इन गोइंग अहेड. ट्रस्ट मी, आय हॅव सीन लॉट ऑफ बॅच, लॉट ऑफ स्टुडंट्स, दे आर डुईंग द सेम थिंग की लेट्स हिअर इट, आपण नंतर रेकॉर्डिंग बघू, चालेल, काही होत नाही. नंतर जे काही होतं ते आत्ता या लेक्चर मध्येच होतं, लाईव्ह लेक्चर मध्येच होतं. नंतर तुम्हाला आन्सर द्यायला कोणी नसतं. नंतर तुम्ही मला 7 वाजता मेसेज कराल की सर याचं असं व्हेरिएबलचं मिनिंग काय. मी 7 वाजता बिझी असेल, मी तुम्हाला 10 वाजता रिप्लाय करेल. दॅट्स नॉट गना हॅपन. सो पे फुल अटेन्शन. सो व्हॉट इज कंटेनर? कंटेनर एक रेक्टँग्युलर टाईप मध्ये शेप मध्ये लोखंडी कंटेनर असतो. त्यामध्ये आपण काही वस्तू टाकू शकतो आणि ते ट्रान्सपोर्ट करू शकतो. ठीक आहे, ट्रान्सपोर्ट करणं आपण नेक्स्ट जाऊयात. आपण रिकाम्या कंटेनर मध्ये काही गोष्टी टाकल्यात हे आपल्याला माहित असतं इंडिव्हिज्युअली. येस सर. Yes.
सो सेम लाईक ॲज व्हेरिएबल. आता व्हेरिएबल काय करतं, ए ची व्हॅल्यू 10 आहे, याचा अर्थ ए 10 आहे असं म्हणू शकतो का मी? Yes. Yes. येस. नाही, ए ची व्हॅल्यू इथे चेंज पण होऊ शकते, Yes. बरोबर आहे? तर मी म्हणू शकतो का ए ची व्हॅल्यू 20 आहे म्हणून? नाही, ए इज अ व्हेरिएबल, नथिंग बट विच पॉइंट्स आउट टू द मेमरी लोकेशन ऑफ 20. आता ठीक आहे, ह्या आता हे जे सेंटेन्स बोललो मी, आय नो इट्स कन्फ्युजिंग. आपण त्याकडे परत एकदा नोट काय लिहिले, पायथॉन डोंट ऍक्च्युअली असाइन व्हॅल्यूज टू द व्हेरिएबल. ओके, सो आपण व्हेरिएबलला व्हॅल्यूज असाइन करतो का? नाही. Instead, it gives the reference of a value of a variable. Okay, now again it's confusing. आता मला सांगा, मेमरी लोकेशन काय आहे, सगळ्यांना क्लिअर आहे? कोणी आहे ज्याला मेमरी लोकेशन माहित नाही? इज एनीवन देअर? सगळ्यांना माहिती आहे. ओके, आता हे जे व्हॅल्यू आहे, इट गिव्स रेफरन्स ऑफ अ व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल. आता सिंपल करते, थोडस हे देतो मी. आता मी हे जे प्रिंट केलंय, आपण एक मिनिट त्याला हे करूयात. इथे काय करू आपण, नम लिहू. हे ए म्हणाल थोडस ऑकवर्ड होतं. ओके, मी काय केलं आता इथे काही लक्ष द्या. नम इक्वल टू 10 काय घेतलं मी? नम इक्वल टू 10 घेतलंय. सो नाव नम इज माय व्हेरिएबल अँड 10 इज अ व्हॅल्यू, राईट? Yes. आय डिड प्रिंट आयडी ऑफ नम. मला काय मेमरी लोकेशन आले? 10758024. हे एक मेमरी लोकेशन आले मला. तर आता मला सांगा, या मेमरी लोकेशन मध्ये जे आहे याच्यात नम आहे का 10 आहे? 10. 10 आहे. सोनाली, निशांत, मृणाल? 10 सर. हा, कन्फ्युज असेल तर सांगा, माहित नाही मला त्यानुसार मग एक्सप्लेन करता येईल. तुम्ही जर काहीच नाही बोलले तर मला नाही कळणार की तुमच्या थिंकिंग मध्ये काय चालू आहे. मृणाल, प्रतीक्षा, सोनल? तर सोनाली? मला कन्फ्यूज आहे की नम ओके, स्टोर होतं किती आहे. हा, गुड. मी 2 सर. मी टू कन्फ्युज. ओके, प्रतीक्षा? खूप जास्त कन्फ्युजन होते, काही कळतच नाहीये. काहीच कळत नाहीये, ठीक आहे, लेट्स गो. प्रतीक्षा, तुमच्याकडे पर्स आहे का? हॅलो, हा? पर्स आहे तुमच्याकडे? नो सर. ऍक्च्युली युजली मुलांकडे वॉलेट असतं आणि मुलांकडे पर्स असतं. तुम्ही पैसे कुठे ठेवता? पर्स मध्ये ठेवता, करेक्ट? यस. यस. आता सपोज तुमच्या पर्स मध्ये मी जर 10,000 ठेवले, तर मला सांगा तुमच्या पर्सची व्हॅल्यू काय झाली? 10,000. रॉंग. तुमची पर्स जी आहे ती 500 किंवा 1000 रुपयाची असेल, ती त्या पर्सची व्हॅल्यू झाली, बरोबर आहे? मृणाल, सोनाली? येस. तुम्ही एक 500 रुपयाची पर्स घेतली बाजारातून, त्यामध्ये 10,000 रुपये ठेवले. तर तुम्ही असं म्हणू शकता का की नाही, माझ्याकडे 10,000 प्लस 500 रुपये आहेत? नाही, तुमच्याकडे जी पर्स आहे ती काय काम करते, ऍज अ बस कंटेनरचं काम करते. तुम्ही जे 10,000 रुपये काढा, 15,000 रुपये टाकू शकता, 15,000 रुपये काढा, 500 रुपये टाकू शकता. तुम्ही त्या पर्स मध्ये काही पण व्हॅल्यू टाकू शकता. येस, नो? येस. यस. आता मला सांगा, व्हेरिएबल हे तुमच्या पर्सचं काम करतं. इट इज हेल्पफुल टू थिंक ऑफ अ व्हेरिएबल ऍज अ कंटेनर. कंटेनर म्हणजे काय असतं? जे आपण सामान वाहतुकीसाठी वापरतो त्याला आपण कंटेनर म्हणतो. त्याच्यात कंटेनर मध्ये होल्ड द डेटा दॅट कॅन चेंज लेटर इन पायथॉन. स्टोरेज ना सर? हा, स्टोरेज. नो 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 नो, स्टोरेज इज डिफरंट थिंग. कंटेनर काय करतं, आपण फक्त व्हॅल्यू त्याच्यात ठेवतो, परत काढतो, ठेवतो, परत काढतो, दुसरी व्हॅल्यू टाकतो, परत काढतो. आता सपोज इथे बघा, आणि ओके, ही गोष्ट कळेल तुम्हाला, कंटेनरचं एक्झाम्पल आणि व्हेरिएबलचं एक्झाम्पल.
सोनाली आता क्लिअर आहे का? थोडंफार क्लिअर आहे का? आणखीन थोडं कन्फ्युजन आहे? क्लिअर आहे, थोडंसं क्लिअर आहे. थोडस क्लिअर आहे. करेक्ट. व्हेरिएबल काय आहे? व्हेरिएबल एक जसं प्लेस होल्डर आहे, जो काय करतो, आपल्याला आपल्यामध्ये मेमरी स्टोअर करतो किंवा व्हॅल्यू स्टोअर करतो. आता स्टोअर करतो तर ऍक्च्युली स्टोअर पण करत नाही. तर ठीक आहे, व्हेरिएबल म्हणजे तुम्हाला नेमकं कळालं की आपण त्यामध्ये कुठली पण व्हॅल्यू असाइन करू शकतो. एवढं तर क्लिअर आहे हा सेंटेन्स? हा हा, हे क्लिअर आहे. सोनाली, प्रतीक्षा, इंद्रजित. येस सर, क्लिअर आहे. अनिकेत, तुम्हाला हे सगळं खूप डोक्याच्या वरून जात असेल. आय कम्प्लिटली अग्री. सो मी तुम्हाला युट्यूब वरती लिंक दिली आहे. ती लिंक गो थ्रू करा. त्यानंतर तुम्हाला इथं थोडंफार आयडिया येईल. अनिकेत, तुमचं बॅकग्राऊंड काय आहे सांगाल? तुमचं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंग आहे का, टेक्निकल आहे का, नॉन टेक्निकल आहे? सर इंजिनिअरिंग. इंजिनिअर. हा, मग ठीक आहे, that's तुम्हाला फाईन, तुम्ही पिकअप घ्याल. ओके. त्यानंतर मी काय म्हणतोय, हा, पायथॉन डोंट. Okay, cool. That's no issue. That's great. Python don't actually assign values to the variable. Instead, it gives a reference of a value of a variable. Okay, आता आपण इथे जाऊयात. Reference as a value variable काय करतो? So या एक्झाम्पल कडे येऊयात आपण. इथे जे आहे num, print id of num. तर मला सांगा, मेमरी लोकेशन num स्टोअर करतो का 10 स्टोअर करतो? 10. प्रतीक्षा? नम स्टोअर करेल. ओके, स्टोअर करेल. num स्टोअर करेल. ओके, मृणाल? सर नम स्टोर करेल. नम स्टोअर करेल. ओके. तर आता इथे याच्याकडे लक्ष द्या. 1075824. आता मी काय करतो, इथे 20 केलं. आता हे सेम यायला पाहिजे, बट नाही, डिफरंट आलंय. अगेन डिफरंट आलंय. अगेन इट इज अ डिफरंट. तर मला सांगा आता अगेन, ही व्हॅल्यू जी आहे, हा, हे प्रिंट आयडी ऑफ नम, हा, तर काय सांगता, पायथन प्रोग्रामिंग नम स्टोअर करतो का व्हॅल्यू स्टोअर करतो? व्हॅल्यू. करेक्ट. असं एवढं कन्फ्युज होऊन उत्तर देऊ नका. सर सांगा, सर मी थोडी कन्फ्युज आहे व्हॅल्यू मध्ये. हा, प्रतीक्षा, मृणाल? व्हॅल्यू. व्हॅल्यू स्टोअर करतो, बरोबर आहे. रामकिशन? बरोबर. येस सर, व्हॅल्यू. मी आता तुमच्या पर्सचं एक्झाम्पल दिलं. पर्स काय करते, तुमचे फक्त पैसे होल्ड करते, बरोबर आहे. तुम्ही पैसे चेंज केले, तुमच्याकडच्या पर्सची पण व्हॅल्यू चेंज होईल. तुम्ही त्यात पैसे ऍड केले, पर्सची व्हॅल्यू ऍड होईल. करेक्ट. कंटेनरचं पण सेम असतं. तुम्ही त्याच्यात मल्टिपल गुड्स ऍड कराल, टीव्ही ऍड कराल, काही पण स्टोअर ऍड कराल, ते स्टोअर होतं. तर आता पायथॉन प्रोग्रामिंग मध्ये, आता या नोट्स कडे जाऊया. पायथॉन डोंट ऍक्च्युअली असाइन व्हॅल्यूज टू द व्हेरिएबल. इन्स्टेड इट गिव्स रेफरन्स ऑफ अ व्हॅल्यू ऑफ अ व्हेरिएबल. म्हणजे काय, जेव्हा मी ही 101 व्हॅल्यू घेतोय, स्टोअर करतोय, ही 101 व्हॅल्यू पायथॉनच्या मेमरी लोकेशनला स्टोअर होते. आणि हे नम काय करतं, नम फक्त या तुमच्या मेमरी लोकेशनला डायरेक्ट करतं. काय करतं, रेफरन्स देतं. हा ठीक आहे, नम तुझी व्हॅल्यू काय? बाबा मला काही व्हॅल्यू नाहीये, बट मी तुला एक रेफरन्स देऊ शकतो 101 चा, जो मला असाइन आहे, ती माझी व्हॅल्यू झाली. आता क्लिअर आहे थोडंफार? येस सर. एव्हरीवन? आलोक, इंद्रजित, अनिकेत? येस सर. येस. तर आता हमेशा लक्षात ठेवा, मी तुम्हाला म्हणत होतो की व्हॉट एव्हर वी डू, वी प्ले विथ ऑब्जेक्ट. व्हॉट एव्हर वी आर डुईंग, वी प्ले विथ मेमरी लोकेशन्स. तर जेव्हा ऑलवेज रिमेंबर, व्हेरिएबल इज नथिंग बट अ प्लेस होल्डर. त्याला आणखीन एक एक्झाम्पल देऊ उदाहरण मध्ये. एक एक्झाम्पल देऊ. कलेक्टर माहिती आहे सगळ्यांना, कलेक्टर, एमएलए, एमपी. येस. हा, येस. बरोबर आहे. कलेक्टर्स यांच्या हाताखाली एक पीए असतो. येस. त्या पीए ची व्हॅल्यू काय असते? त्या पीए ची व्हॅल्यू काय असते? जेवढी त्या आमदाराची व्हॅल्यू आहे, तेवढी त्याच्या पीए ची व्हॅल्यू असते. करेक्ट आहे. येस. येस. हा, सपोज आमदार जर पडला,
परत त्या पीए ची व्हॅल्यू काही असते का? नाही सर. नाही राहत. करेक्ट. तसंच आहे आपल्या व्हेरिएबलचं. जोपर्यंत त्याच्याकडे व्हॅल्यू आहे तोपर्यंत याला मेमरी लोकेशन आहे, तोपर्यंत याला त्याचे एक्झिस्टन्स आहे. इथे जर व्हॅल्यू नसली दॅट्स एंड ऑफ. त्या व्हेरिएबलचा खेळ संपला. तुम्ही व्हॅल्यू चेंज करा, व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज होईल. आता आणखीन सांगतो, व्हाय वी फोकस ऑन द व्हेरिएबल. तर मला सांगा, सपोज मी जे इथे एवढी मोठी हे घेतलं, आकडा घेतला, नंबर घेतला, काय असेल माझा, त्याला मी शॉर्ट वे मध्ये डिफाईन करू शकतो. प्रत्येक वेळेस मला हा एवढा नंबर टाईप करायची गरज आहे का? एवढा नंबर म्हणा, याची स्ट्रिंग घेतली तर स्ट्रिंग म्हणा, प्रत्येक वेळेस मी हे टाईप करत बसणार का? No, sir. No, right? Instead of writing this long range number, I can just simply type num and use this num as a future reference. That's why variable are useful. तुम्ही व्हेरिएबल मध्ये काय डेटा टाकायचं ते टाका, त्याला यूज करा. वन्स डन इट विल रिमूव्ह ऑटोमॅटिकली. आता आपण काहीतरी ओके, इथपर्यंत क्लिअर आहे व्हेरिएबलची डेफिनेशन? येस सर. ओके. सोनाली 100% क्लिअर आहे आता का हो. 80-90% आहे? नाही, क्लिअर आहे. क्लिअर आहे. ओके. प्रतीक्षा, मृणाल, एव्हरीवन? क्लिअर आहे सर, क्लिअर आहे. ओके It's clear, sir. ओके. आलोक, निशांत, इंद्रजित? क्लिअर आहे सर. ओके, कूल. तर आता आपण व्हेरिएबल्स मध्ये जाऊयात. नेक्स्ट काय, अ व्हेरिएबल कॅन बी शॉर्ट नेम लाईक एक्स, वाय, और मोर डिस्क्रिप्टिव्ह नेम एज, कार नेम, टोटल व्हॉल्यूम. हे कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. हे नाही बघितलं आपण, म्हटलं की इट्स एक रूल्स आहे पायथॉनचा. व्हेरिएबल कॅन हॅव शॉर्ट नेम लाईक एक्स, वाय, और मोर डिस्क्रिप्टिव्ह नेम एज, कार, टोटल व्हॉल्यूम. रूल्स फॉर पायथॉन व्हेरिएबल. आता मला सांगा, हे रूल्स आपण कुठे बघितलेत? Identifier, sir. हा, बोला. Identifier. ओके. आलोक, आठवतोय काही रूल्स? Uh, yes, sir. आठवतंय. आठवतंय? हा. व्हेरिएबल स्टार्ट लेटरनी होतो किंवा हे बघा, व्हेरिएबल नेम मस्ट बी स्टार्ट विथ द लेटर और द अंडरस्कोर कॅरेक्टर. हे चारही व्हॅल्यूज आपण इकडे बघितलं होतं. मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो एकदा. कीवर्डच्या टॉपिक मध्ये. बरोबर आहे. कीवर्डच्या टॉपिक मध्ये वर्डिंग डिफरंट आहे. आयडेंटिफायर मध्ये वर्डिंग डिफरंट आहे, बट वर्डिंग डिफरंट आहे बट मीनिंग सेम आहे. व्हेरिएबल नेम मस्ट स्टार्ट विथ द लेटर अँड अंडरस्कोर. व्हेरिएबल नेम कॅनॉट स्टार्ट विथ नंबर. येस. काय आहे? व्हेरिएबल नेम कॅन ओनली कंटेन अल्फा न्यूमेरिक कॅरेक्टर. अल्फा न्यूमेरिक कॅरेक्टर म्हणजे काय? A to Z with caps with upper case and lower case and 0 to 9 and underscore. Variable name are case sensitive, age number, आणि आणखीन एक गोष्ट, we cannot assign special symbol. ही एक मला कॉपी करू द्या. हा, ओके. तर मला सांगा, आयडेंटिफायर मध्ये आपण काय बघितलं होतं? व्हॉट इज आयडेंटिफायर? आयडेंटिफायर इज अ नेम गिवन टू एंटिटीज लाईक क्लास, फंक्शन अँड व्हेरिएबल. आपण व्हेरिएबल बघितला. जेव्हा आपण आयडेंटिफायर बघत होतो, तुम्हाला हे गोष्टी कन्फ्युजिंग होत्या. नाव आता आपण व्हेरिएबल शिकलोय, ह्या गोष्टी क्लिअर आहेत? येस सर. येस. तसंच आपण पुढे जाऊन फंक्शन Yes, sir. शिकणार आहोत, क्लास शिकणार आहोत, तेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ओके, तर नाव लेट्स मूव्ह अहेड. जायचं पुढे. आता Yes. मला एक सिंपल गोष्ट सांगा. मी A इक्वल टू 10 घेतले, प्रिंट A, प्रिंट आयडी ऑफ 12 घेतले, प्रिंट A इक्वल टू 20 घेतले, प्रिंट A केले, प्रिंट आयडी ऑफ 10 केले. मी 3 वेळा प्रिंट A
प्रिंट आयडी ऑफ ए केलंय, बरोबर आहे? किती वेळा केलंय? 3 वेळेस. 3 वेळेस केलंय. 3 वेळेस काय चेंज आहे? A equal to 10 आहे, नंतर A equal to 20 आहे, अगेन A equal to 10 आहे. तर आता मला सांगा, जस्ट ऑब्झर्वेशन लावा आतापर्यंत जे काय आपण शिकलो ते. तुम्हाला काय वाटतंय प्रिंट ए आणि प्रिंट आयडी ऑफ ए मध्ये काय चेंज होईल? प्रिंट ए A मध्ये मध्ये नंबर एक प्रिंट मिनिट होईल आणि आयडी मध्ये ऍड्रेस. मृणाल, येस स्टार्ट. प्रिंट मध्ये जो नंबर आहे तो प्रिंट होईल सर आणि आयडी मध्ये ऍड्रेस होईल. Okay, so what will be the difference for a 3 print statement? Difference काय असेल? मेमरी लोकेशन सेपरेट येईल सर. मेमरी लोकेशन सेपरेट येईल. ओके, तिन्हीसाठी डिफरंट येईल. 2 साठी डिफरंट येईल. 2 साठी 10 इक्वल्स आणि टू 20 10 साठी. दोनदा आहे तर सेम लोकेशन घेतो, मेमोरी लोकेशन. करेक्ट. आणखीन काय होईल? असं का होईल? कुणी सांगेल मला वाय दोनदा चेंज का होईल? व्हेरिएबल सर सेम आहे, पण आपले व्हॅल्यू जी आहे ना ती डिफरंट आहे त्यामुळे. डिफरंट आहे. ऍग्री. तर आता मला सांगा, एक ज्यांना समजत नाहीये ते मी सांगतो. आय नो दोघे तिघे आहेत ज्यांना थोडंसं आणखीन क्लिअर नाही. तर आता क्लिअर होण्यासाठी काय करावं? पहिली गोष्ट आपण पायथॉन मध्ये काय शिकलो? पायथॉन इज अ इंटरप्रिटेड लँग्वेज. व्हॉट इज मीनिंग ऑफ इंटरप्रिटेड? Line by line execution. Line by line execution. Agree? Everyone agrees on this one? Yes. Interpreter means line by line execution. So before executing any program, before running any program, your mind should have idea that it will do this, it will do this. याचं आउटपुट तुम्हाला माइंड मध्ये यायला पाहिजे. आय नो हे तुम्हाला येणार नाही, पण तुम्ही हे तर सांगू शकता. आता लाईन बाय लाईन काय करायचं? सर्वात पहिले मी काय केलंय? A equal to 10. ओके, प्रिंट ए. इथे काय होईल? पहिल्यांदा 10 प्रिंट होईल, त्यानंतर प्रिंट आयडी ऑफ ए, 10 ची आयडी प्रिंट होईल. ओके, त्याच्यानंतर मी अगेन A equal to 20 घेतलंय. ओके, प्रिंट ए केलं तर याची व्हॅल्यू 20 येईल. ओके, नेक्स्ट प्रिंट आयडी ऑफ ए केलं मी, याची व्हॅल्यू 20 च्या मेमरी लोकेशन येईल. करेक्ट. अगेन A equal to 10, व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज करतोय. प्रिंट ए इथे 10 येईल परत, आणि प्रिंट आयडी ऑफ ए. तर प्रिंट आयडी ऑफ ए आणि पहिले आयडी ऑफ ए सेम राहतील, त्यानंतर हा आयडी डिफरंट राहील. हे तुमच्या मनात जर आलं, दॅट मीन्स यू आर अ गुड पायथॉन डेव्हलपर. आय नो पहिल्यांदा हे येणार नाही, हळूहळू मी तुम्हाला सांगत राहील की तुमच्या हे डोक्यात यायला पाहिजे, त्या डोक्यात यायला. आता हे डोक्यात यायला पाहिजे, ते डोक्यात यायला पाहिजे. हे कशासाठी पाहिजे? कधी येईल? जेव्हा तुम्हाला पायथॉनची डेफिनेशन माहित असेल, जेव्हा तुम्हाला व्हेरिएबलचं यूज माहित असेल, जेव्हा तुम्हाला आयडीचं माहित असेल. आता माहित असेल म्हणजे काय? तुमचे कन्सेप्ट क्लिअर असणं महत्वाचे आहे. तुम्हाला हे थेरॉटिकल नाही आलं स्टार्टिंगला, मी तर म्हणेल आणखीन 2 आठवडे तुम्हाला थेरॉटिकल नाही आलं चालेल, बट तुमचे 2 आठवडे तुमचे कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. ओके, मी जे बोलतोय ते कळतंय? Yes. एव्हरीवन? आय नो वळत नाहीये, दॅट्स कम्प्लिटली फाईन. आपण स्टार्टिंगला आहोत, बट कळायला पाहिजे. की नाही कळत असेल तर मला सांगा की सर मला नाही कळत आहे, आपण त्याच्यावर कधी तोडगा सांगू. चालेल? मी याला रन करू आता. आले माझे 2 मेमरी लोकेशन सेम, हे आणि हे. येस सर. Yes, sir. आय एम शेअरिंग होल स्क्रीन. दोन मेमरी लोकेशन सेम आले. 10 वाला आणि हा दुसरा वाला. या मेमरी याचं लोकेशन चेंज झालं 20चं. नाव इथे बघा, इथे ऑब्झर्वेशन काय आहे? मी व्हेरिएबल एकच घेतलाय ए आणि त्याच्या व्हॅल्यू चेंज केल्यात. करेक्ट आहे? येस. Yes.
सेम गोष्ट मी इथे खाली पण केली. मी माय नेम इक्वल टू व्हेरिएबल घेतलाय आणि सागर घेतलाय आणि प्रिंट काय केले. हो, अगेन इट्स अनदर प्रिंट स्टेटमेंट, न्यू वे ऑफ प्रिंटिंग ऑब्जेक्ट्स अँड स्ट्रिंग. हे आपण पाहिलं होतं का? नाही सर. हा? नाही. नाही, करेक्ट. ओके, मी सांगतो. प्रिंट मध्ये आपण ऑब्जेक्ट्स लिहिलं होतं. येस सर. हा, इथे काय आहेत? कॉमा सेपरेट व्हॅल्यूज आहेत. येस नो? यस. तर इथे नथिंग बट त्याचा फक्त फॉर्मॅट चेंज आहे. आपण कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूजच घेतलेल्या आहेत. माय नेमला फक्त काय केलंय, मी ते सागर टाकले. सागरच्या ऐवजी मी काय टाकले, माय नेम टाकले. व्हेरिएबल प्रिंट केलंय. हा, दिस इज द फर्स्ट नेम. त्याच्यानंतर मी फर्स्ट नेम घेतला. त्याच्यानंतर ही काय आहे माझी? व्हॉट इज दिस? कमेंट. कमेंट. कमेंट्स कळली. त्यानंतर माय नेम घेतला मी, प्रफुल. अजय घेतलं प्रिंट माय नेम सेकंड. त्यानंतर माय नेम इक्वल टू अरुण घेतलं, प्रिंट माय नेम थर्ड नेम. आता मला सांगा, माझा व्हेरिएबल थ्रू आउट द कोड सेम आहे. येस सर. येस सर. येस. त्याच्यानंतर आपण रन, याला जर मी रन केलं तर काय येईल? माझा कोड सेम, थ्रू आउट द व्हेरिएबल सेम आहे, बट थ्रू आउट द कोड व्हेरिएबलची व्हॅल्यूज डिफरंट आहे. येस नो? येस सर. येस सर. एनी क्वेश्चन्स ऑन व्हेरिएबल? काही डाऊट? सर हे असं कसं, ते तसं का? व्हाय, व्हॉट, हाऊ? व्हाय सांगतो. मी प्रत्येक वेळेस माझं नाव चेंज नाही करू शकत, म्हणजे सागर सागर लिहू नाही शकत. इन्स्टेड ऑफ आय विल यूज माय नेम व्हेरिएबल. हा, त्याच्यानंतर इझी टू रिप्लेस व्हॅल्यू. ठीक आहे, मला नाव चेंज करायचं. लेट्स सी, प्रफुल, मला नाव अरुण. हे झालं व्हाय. व्हॉट काय आहे? इट विल डायरेक्ट, इट विल गिव्ह अ रेफरन्स टू द मेमरी लोकेशन ऑफ सागर. Like it will give us a reference of memory location of values. क्लिअर आहे? आणि व्हाय तर इझी गोइंग यूज साठी, मला मल्टिपल रिपीट करायचं नाही. आर वी क्लिअर ऑन दिस वन? येस सर. व्हाय, व्हॉट, हाऊ क्लिअर आहे व्हेरिएबलचे? येस नो? येस. येस. तर नेक्स्ट आपण पुढे जाऊया ऑपरेटर मध्ये, पायथॉन ऑपरेटर. ओके, व्हॉट इज द मिनिंग ऑफ ऑपरेटर? हा, ऑपरेटर म्हणजे काय? न्यूमरिक ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी ना 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 ना, हे बघ, मी जेव्हा कुठली पण गोष्ट नवीन स्टार्ट करतो ना, आय डोंट स्टार्ट विथ दिस लँग्वेज. आय स्टार्ट विथ जनरल लाईफ. जनरल लाईफ मध्ये ऑपरेटर्स काय आहेत? कुठले कुठले ऑपरेटर्स तुम्हाला माहिती जनरल लाईफ मध्ये? कमांड. कमांड. ओके. ओके ओके, ऑपरेटरचं मिनिंग काय? गुगलला टाईप करून बघा, व्हॉट इज ऑपरेटर. मी ऑपरेटर सर्च केलं गुगलला. गुगल काय म्हणते माहिती का? अ पर्सन हु ऑपरेट्स इक्विपमेंट्स और मशीन. काय म्हणते? अ पर्सन हु ऑपरेट्स इक्विपमेंट और मशीन्स. जेसीबी पाहिले सगळ्यांनी? येस Yes. सर. जो जेसीबीचा ड्रायव्हर आहे त्याला आपण काय म्हणतात? जेसीबी ऑपरेटर Operator. म्हणतात. येस सर. येस. डॉक्टर्स माहिती सगळ्यांना? आपण डॉक्टर्सला ऑपरेटर म्हणू शकतो बिकॉज ही परफॉर्म्स द ऑपरेशन. येस सर. ओके, येस. सेम. आता आपण येऊयात लँग्वेज मध्ये. व्हॉट इज पायथॉन ऑपरेटर?
operators are used to perform operations on variables and values. आता जे तुमचं y व्हेरिएबल आहे ना ते आता इथे क्लिअर होईल. आय विल टेल यू. Operators are used to perform operations on variables and values. आता कुठले ऑपरेशन आहेत काय आहेत ठीक आहे. वी डोंट नो ऑपरेशन काय आहेत काय नाही. पायथॉन डिवाइड्स द ऑपरेशन इन अ फॉलोइंग ग्रुप. आता ऑपरेशनचे काही ग्रुप्स आहेत त्या ग्रुप्स मध्ये ते ऑपरेशन करतात. नाव मला सांगा पायथॉन ऑपरेटरची डेफिनेशन क्लिअर आहे की बॉस हे पायथॉन ऑपरेटर काहीतरी करतात ऑपरेशन राईट. हा ठीक आहे. रिअल लाईफ मध्ये डिफरंट ऑपरेशन असतील प्रोग्रामिंग मध्ये काहीतरी वेगळे ऑपरेशन्स असतील. इज दिस क्लिअर? येस सर. Yes. So Yes, let's sir. go ahead. Op सबसे the first one is arithmetic operator. Second one is assignment operator. Then comparison operator, logical operator, identity operator, membership operator and bitwise operator. आता हे ऑपरेटर काय आहेत की चलो ठीक आहे. ऑपरेटर्स आपण डिवाइड केले. कितीच्या डिवाइड केले? 7 ऑपरेटर मध्ये डिफाइन केलं. डिवाइड केलेत आपण ऑपरेटर्सला 7 डिफरंट वेज मध्ये. येस नो? मला सांगा या नावावरून काय हे कळतंय? अरिथमेटिकल म्हणजे इट मस्ट बी मॅथमॅटिक. असाइनमेंट मध्ये व्हॅल्यू असाइनमेंट. कंपॅरिझन मध्ये दोन व्हॅल्यूचं कंपॅरिझन असेल. लॉजिकल आपण बघू. आयडेंटिटी पण नाही माहित ठीक आहे. मेंबरशिप पण ऍटलीस्ट या 3 याचं तुम्हाला काहीतरी थिंकिंग डोक्यात मनात विचार येतोय की हे असे असतील तसे असतील. Yes, sir. नाही येत असेल तर तुम्ही तो विचार करायला हवा. बिकॉज आपण कुठलीही नवीन गोष्ट जेव्हा शिकतो तेव्हा आपल्याकडे त्या गोष्टीचं कुतूहल असलं पाहिजे. यू शुड नेव्हर नेव्हर एव्हर डिपेंड ऑन मी की हा सागर सर सांगतील आता असाइनमेंट अरिथमेटिक ऑपरेटर काय. हे तुमच्या माइंड मध्ये चक्र फिरले पाहिजेत की हे काय आहेत कशासाठी आहेत कसा यूज करायचा त्यांचा. ओके नाउ लेट्स मूव्ह अहेड. पायथॉन अरिथमेटिक. Arithmetic operators are used to with numeric values to perform common mathematical operation. काय कशासाठी आहेत? Arithmetical operators are used with numeric values to perform mathematical operation. आता mathematical operation तुम्हाला कुठले कुठले माहिती आहेत? Addition, subtraction, multiplication, division, modulus, exponential, floor division. I know modulus, exponential, floor division तुम्हाला माहित नसेल तर ठीक आहे आपण बघूयात काय आहेत ते काय नाही. तर नाव लेट्स सी. असे एक्झाम्पल कडे जम्प करायचं आपण. हा आणि हे जे आहेत ना हे ऑपरेटर आहेत. प्लस मायनस स्टार स्लॅश मॉड्युलस स्टार स्टार एक्सप्लोर डिव्हिजन. आता ह्या व्हॅल्यू कुठे आहेत तुम्ही फाइंड आउट करा तुमच्या कीबोर्ड वरती. लॅपटॉपच्या कीबोर्ड वरती कुठे आहेत काय नाही. त्याच्यानंतर मी करूयात आपण एक्झाम्पल बघूयात. x इक्वल टू 10 y इक्वल टू 20 दोन व्हेरिएबल घेतले मी. प्रिंट x प्लस y घेतलं आणि इथे कॉमा देऊन काय केले मी दिस इज ऍडिशन दिले आणि z इक्वल टू एक्स प्लस वाय केले. प्रिंट z केले. प्रिंट आयडी ऑफ एक्स प्लस वाय केले आणि प्रिंट आयडी ऑफ z केले. तर मला सांगा आपण याच्यामध्ये काय काय शिकू शकतो. एक्झाम्पल देऊन मध्ये मी तुम्हाला काय काय शिकवण्याचा ट्राय करतोय. कोणी सांगेल? एडिशनल सर ऐड हो जाएंगे हाँ टू और आईडी जेड का आईडी निकल जाएगा. राइट. फर्स्ट थिंग एडिशन होगा. दैट इज अ 10 plus 2. That will answer will be 12. Everyone is clear yes, sir. about this? हाँ आंसर हमें 12 आ जाएगा. But now what is the tricky part? So these two lines will give us the idea about the operations. क्या करेंगे? These two lines will give us the idea about operations, how operation works and how memory location works. Now let me print this one. Now check 12. Yeah, इसका output print x plus y. This is addition. Then we have a 12. That is a print z, and we have two memory location. That is a print id of x plus y and print id of z. So now with this two line, what can you suggest? What will have happened in the background? What would have happened in the background? Background मध्ये काय झालं असेल कोणी सांगेल मला? एक्स आणि वाय ची डिफरंट मेमरी लोकेशन झाल्यानंतरच ते ऍडिशन झालेलं.
आणि त्यामुळे ते झेडची Correct. आणि एक्स प्लस वायची जे मेमरी लोकेशन आहे ते सेम आलेलं आहे. सेम आलेला आहे, बरोबर आहे. आता मला एक्स प्लस वाय आणि झेड दोन्ही सेम आहेत, त्यांची व्हॅल्यू सेम आहे. आता हे जे 12 जे आहे, या 12 ची व्हॅल्यू इथे स्टोर्ड आहे. कुठे स्टोर्ड आहे? हा इथे स्टोर्ड आहे. आता मी काय करतो, प्लस इथे 1 घेऊ शकतो मी असं. कॅन वी डू दिस? कॅन आय डू दिस? येस सर. Yes, sir. No, येस? नो? ओके, व्हाय नो? आपण 1 ची व्हॅल्यू व्हेरिएबल मध्ये स्टोअरच नाही केली ना वरती. ओके, 1 ची व्हॅल्यू व्हेरिएबल मध्ये स्टोअर नाही केली. दॅट्स कम्प्लिटली ॲग्री. मी ते काय करतो, ए करतो. चालेल? ऍक्च्युली ते रन होतं, ते मी तुम्हाला नंतर सांगेल जेव्हा मी आपण स्ट्रिंग आणि इंटिजर पाहू तेव्हा. तर आता मला सांगा, एक घेतलं मी इक्वल टू, बरोबर आहे. तर आता या दोन्हीची व्हॅल्यू सेम येईल का? डिफरंट आहे सर. No, sir. Different. डिफरंट येईल, करेक्ट. बिकॉज एक्स प्लस वाय इज नॉट इक्वल टू झेड. आली डिफरंट? एक्स प्लस वाय ची व्हॅल्यू डिफरंट आली, एक्स प्लस वाय आणि झेड ची व्हॅल्यू डिफरंट आली. येस नो? येस. 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 Yes, different, sir. ओके, आले डिफरंट. आता जे आपण बघितले एक्झाम्पल, आणखीन एक्झाम्पल बघा. ऑपरेटर्स कॅन परफॉर्म ऑन नंबर्स ॲज वेल. याच्यामध्ये मला काही एरर वगैरे दाखवतो सिंटॅक्स वगैरे याचं काय? ते कुठे रेड लाईन, ग्रे लाईन आली आहे, अंडरस्कोर लाईन आली आहे कुठे? नाही. नाही, बरोबर आहे. मी याला रन करून बघू. आलं 20. Yes. दिस इज अनदर वे. बट मला सांगा, जेव्हा मला हे खूप वेळा ऑपरेशन करावं लागेल, 10 सोबत 10,000 करावं लागेल, हे करावं लागेल, तेव्हा मी प्रत्येक वेळेस ही व्हॅल्यू मोजत बसणार आहे का? ते बरोबर आहे का नाही ते? अवघड आहे, बरोबर आहे ना? बरोबर. So that's why we always use perform operations on variable. There are few operations we can directly perform on values, but I would prefer use the variables. Okay? क्लिअर आहे सगळ्यांना का थोडं कन्फ्युजिंग आहे? क्लिअर आहे सर. मृणाल, सोनाली, आलोक, Clear, clear. क्लिअर. इंद्रजित Clear. क्लिअर आहे म्हणलं असं म्हणून बाकीचे क्लिअर म्हणू नका. हाँ सर क्लियर है. क्लिअर आहे? ठीक आहे, नाही आपण sir, पुढे नाही जाऊयात. ओके, मृणाल काय क्लिअर नाहीये सांगा? हे स्टेटमेंट क्लिअर नाहीये का? हे स्टेटमेंट क्लिअर नाहीये? सर हे प्रिंट 10+10. 10 + 10. ओके, त्यासाठी तुम्हाला हे एकदा रीड कराल मृणाल? Python doesn't actually assign values to the variable. Instead, it gives the reference of the value of this variable. ओके, ह्याच्यावरून काय करते? पायथॉन डोंट हॅव ऍक्च्युअली असाइन व्हॅल्यू टू द व्हेरिएबल. अगेन आपण हे जे एक्झाम्पल बघितलं, त्या एक्स वाय ए ची काय किंमत आहे का? नाही, आपण असाइन दिले. एक्स काय करतात? की इट विल जस्ट रिडायरेक्ट टू द मेमरी लोकेशन ऑफ 10. It will just redirect to the memory location of 2. A will redirect to the memory location of A. Actual existence X, Y, A चे काही आहे का? नाही. No. X, Y, Z are nothing but a placeholder or PA of a particular value. Yes sir. जे काही मेन आपलं ऑपरेशन आहे हे राईट साइडच्या व्हॅल्यूज वरती आहे. Values वर आहे. क्लिअर इथपर्यंत? हो सर. हो. सो आपण
Instead of using variable, we can directly use values as well. ओके सर. बरोबर आहे. पाठीमागे जाऊन ते काय करतो, जेव्हा मी ते x प्लस वाय घेतो, तो x ची व्हॅल्यू 10 घेतो, y ची व्हॅल्यू 2 घेतो. त्या दोन्हींचं ऍडिशन करतो, मॅथमॅटिकल ऑपरेशन. मॅथमॅटिकल ऑपरेटर रन करण्यासाठी मला 10 आणि 2 लागेल. हा, येस सर. ऍग्री? सो हे माझे आहेत ऑपरेटर, त्याच्यामुळे मी हे करू शकतो. 10 प्लस 10 20. ठीक आहे सर. ओके. तर नाव आता आपण हे बघितलं ऍडिशन. तुम्ही ऍडिशन कुठल्याही दोन नंबरची घेऊ शकता. आता मी इथे ऍडिशन मधून काय दाखवले, 10 प्लस 10 दाखवले. तर तुमचं काम काय आहे, घरी जाऊन 10 प्लस 10.10 करायचंय. 10 प्लस मायनस 10 होते का, 10 प्लस हे होते का. ठीक आहे, आपण चलो कव्हर करू. मी हे स्टोअर नाही करत, बट कोणी सांगेल याची व्हॅल्यू काय येईल. हा बोला. 10 प्लस निगेटिव्ह 10 ची व्हॅल्यू काय येईल. एनीवन? 0 सर. 0. 0 सर. 0 यायला पाहिजे. आपण रन करून बघू काय ते. आली 0. येस. आता याची व्हॅल्यू काय येईल. -0.5. मायनस 0.5 येईल. आलं. आता काय व्हॅल्यू येईल. 20.5. 20.5. 20.5. 20.50. मुन्नाल बरोबर आहे का. बरोबर. राईट आहे सर. राईट आहे. तर एक क्विक क्वेश्चन, हे जे असे एक्झाम्पल्स आहेत, हे आपल्याला क्लासमध्ये कव्हर करायचे आहेत का तुम्ही इंडिव्हिज्युअली कव्हर करता. एव्हरीवन, आय वॉन्ट आन्सर फ्रॉम एव्हरीवन. कवर कर लेंगे सर. इंद्रजीत सेठ की यू विल कव्हर. अनिकेत, मृणाल, निशांत. तर मी नाही बोललो, क्लासमध्ये कव्हर करूया, जास्त कन्सेप्ट क्लिअर होतो. ओके, क्लासमध्ये कव्हर करूयात. ओके, येस. नेक्स्ट. सर इथं पण एक्सप्लेन करा, प्लस असाइनमेंट पण द्या. असाइनमेंट पण द्या आणि इथं पण एक्सप्लेन करा. ओके, नेक्स्ट. निशांत. इंडिव्हिज्युअल. निशांत, तुमचा आवाज खूप कमी येतोय. इंडिव्हिज्युअल सर. नाही. प्रतीक्षा. प्रतीक्षा. ओके. सोनाली, यशस्वी. सर दोन्ही चालेल. तुम्ही पण एक्सप्लेन करून द्या आणि असाइनमेंट पण देऊन द्या. असाइनमेंट आपण अजून स्टार्ट नाही करणार आहोत. आय विल टेल यू व्हाय. आता प्रोग्राम रन करणे आणि त्याचं आउटपुट येणे, हेच प्रोग्रामरचं काम असतं का. नाही सर. नाही. प्रोग्राम कुठल्या पद्धतीने रन झाला पाहिजे, हे प्रोग्रामरचं काम असतं. काय म्हणलं मी. सर इंडिव्हिज्युअलच बेटर राहील सर. काय इंडिव्हिज्युअल. नाही, मी सांगतो. आय विल टेल यू. ठीक आहे, मी तुम्हाला सांगेल, तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील. दॅट्स कम्प्लिटली ऍग्री, नो डाऊट, त्यात काही वादच नाही. बट ह्या ज्या कन्सेप्ट आहेत, ह्या तुमच्या किती दिवस लक्षात राहणार आहेत. आय विल टेल यू व्हाय. आता मी हे जे काही 4-5 एक्झाम्पल दिलेत, इथे 10 प्लस 10, 10.5 हे ते करून, हे मला कसे सुचले असतील. हे मला कोणी शिकवलंय.
कोणीतरी शिकवले असतील स्टार्टिंगला, बरोबर आहे. आता मला माहित पण नाही कोणी शिकवलेत. बट मी हे तुम्हाला शिकवू शकतोय का? कारण इथे राईट करण्याच्या आधी माझ्या माइंड मध्ये काहीतरी चालू आहे. मी तुम्हाला जे काही सेंटेन्स बोलतोय बिफोर तुम्हाला काही सांगण्यासाठी माझ्या माइंड मध्ये काहीतरी एक्झिक्युशन आहे, येस सर. बरोबर आहे. सो प्रोग्राम कुठलाही येऊ द्या, कसाही येऊ द्या, मी तुम्हाला आधीच बोललो, तो तुमच्या माइंड मध्ये एक्झिक्यूट झाला पाहिजे. आता माइंड मध्ये कसा एक्झिक्यूट करायचा? ठीक आहे, वरची थेअरी आहे, ह्या थेअरीलाच अलाइन होऊन आपल्याला जायचंय. विदाउट दिस थेअरी, मी जे काही थेअरी दिली देतो इथे, याच्या व्यतिरिक्त एक्सेप्शन कुठेच येणार नाही. आता मी तुम्हाला काय सांगतो, रन करा. ठीक आहे, मी तुम्हाला आयडिया देईल की आता मी जर सांगितलं हे 10.5 -10.5 आपण हे इथे कव्हर करू, नो डाऊट. याच्यानंतर तुम्ही घरी जाऊन काय करा की हा ऍडिशन आहे, ठीक आहे, मग मी इथे असं केलं तर काय होईल, प्रिंट 10 प्लस सागर असं होतंय का, काही न्यूमरिकल्स मध्ये वापरायचे, राईट. आपण प्रिंट मध्ये स्टेटमेंट ऍड करू शकतो का, ऍडिशन ऍड करू शकतो का. ह्या डिफरंट डिफरंट व्हेरिएबल जे आहेत हे मी तुम्हाला सांगेल, एखादं एक्झाम्पल पण देऊन. बट जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी तुम्ही स्वतः एक्झिक्यूट कराल तेव्हा तुम्हाला ती बेटर अंडरस्टँडिंग होईल. या सेंटेन्स वरती काही तुम्हाला ऑब्जेक्शन आहे? नो सर. सो आणखीन एक सांगतो, तुम्हाला माझा यूज कसा करायचा आहे. तुम्हाला माझा यूज ऍज अ नेव्हिगेटर म्हणून यूज करायचा आहे. नेव्हिगेटर काय असतं माहितीये? नेव्हिगेटर मोस्टली मोठ्या शिप्स मध्ये, बोट्स मध्ये यूज करतात. एक स्पेशल माणूस असतो, तो फक्त नेव्हिगेट करतो, आणि कॅप्टन जो असतो, कॅप्टन तो बोट चालवतो. बरोबर आहे ना? हे माहिती आहे ना? येस सर. सो आता नेव्हिगेटर ऑनलाईन झालेत, स्क्रीनवरती आलेत. पहिले नेव्हिगेटर असं होतं, कोणीतरी एक मॅप घेऊन सांगायचं, सर इकडे, सर तिकडे. तसं मी तुमचं नेव्हिगेटर असेल, मी तुम्हाला गाईड करेल, बट तुमची बोट तुम्हालाच चालवायची आहे. तुम्हाला तो कुठल्या स्पीडमध्ये चालवायची आहे, कुठले टर्न घ्यायचे काय नाही ते मी तुम्हाला सांगेल. बट ऍक्च्युअल एक्झिक्युशन जे आहे ते तुम्ही केलं पाहिजे, तुमच्या माइंड मध्ये ते एक्झिक्युशन झालं पाहिजे. ओके, ओके येस नो? येस सर. आता सपोज तुम्ही इथे अडकलात, ठीक आहे, तुम्हाला हे -10 कळालं नाही. का आलं, तुम्हाला जमलं नाही, याचा तुमचं आउटपुट आलं नाही, की सर हे आउटपुट येत नाही. ठीक आहे, हा पॉइंट स्किप करा. आज जो काही आपण दुसरा पॉइंट बघितला त्या पॉइंटवर फोकस करा, आणि उद्या सकाळी सकाळी मला याच्यावरती डाऊट्स विचारा. स्टार्टिंगला तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, मी डे 1च्या स्टार्टिंगला, बिफोर स्टार्टिंग टुडेज लेक्चर, कुठल्याही डेचं लेक्चर असं, मी तुम्हाला विचारतो याच्या आधीच्या लेक्चर मध्ये किंवा त्याच्या डे 1 पासूनच्या लेक्चर मध्ये काही डाऊट्स आहेत का. बरोबर आहे? बरोबर. यस नो? येस. जेव्हा आपण जॉईन होतो 7:30ला, 7:30 ते 7:40, 7:30 ते 7:40 आपण लेक्चर स्टार्ट नाही करत. त्यावेळेत तुमचे डाऊट्स विचारा. डाऊट चालू द्या 8 वाजेपर्यंत सुद्धा, काही हरकत नाही. नाव आर वी क्लिअर? यस सर. येस सर. आता आणखी सांगतो, मी जे एक्झाम्पल दिले, मी इथे झालेलं असं केलं तसं केलं तसं केलं, मी तुम्हाला 5 एक्झाम्पल देईल. तुम्ही त्या 5 एक्झाम्पलच्या पुढे जाणार का? नाही, तुम्ही म्हणणार नाही, सागर सरांनी 5 एक्झाम्पल दिले, मी हे 5 एक्झाम्पलच यूज करेल. तर तसं नका करू. लेट्स स्टार्ट विथ द न्यू एक्झाम्पल. आता आपण ऍडिशन बघितले, प्लस ऑपरेटर एक्स प्लस वाय. त्याच्यानंतर आपण बघू सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्शन काय करतं? एक्स इक्वल टू 10 घेतलं, वाय इक्वल टू 2 घेतलं, एक्स मायनस वाय काय येईल? 8 आहे. 8 येईल. ओके, 2 - 10 ची व्हॅल्यू काय येईल? -8. 8 आहे.
-8 येईल. नाही 8 नाही, इट्स अ -8. येस मृणाल. Yes. ओके, लेट मी रन दिस वन. आलं 8 आणि -8 निगेटिव्ह 8. आता मला सांगा, हे जे आहे हे आपलं बेसिक्स मॅथ आहे. येस सर. येस सर. आपण त्याला काय केलंय, फक्त प्रोग्रामिंग लँग्वेज थ्रू रन करतोय. कारण का इथे आपण एक छोटे छोटे एक्झाम्पल घेतोय. पण जेव्हा आपण मोठे एक्झाम्पल घेऊ तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी अंडरस्टँड होणार नाहीत. दॅट्स वाय हे. आता मी 10 च्या ऐवजी काय करतो माहिती आहे का, 10,700 समथिंग आकडा घेतला मी आणि -5671. आता याचं ऍडिशन करायला ह्युमन ब्रेनला किती वेळ लागेल, सबस्ट्रॅक्शन करायला? हाऊ मच टाइम विल इट टेक? 30 seconds, 30 to 40 seconds. 30 to 40 1-2 सेकंड, मिनिट. करेक्ट. अबॅकस वगैरे जर केलं तर ठीक आहे. सपोज मला अबॅकस माहित नाही, मी आपला नॉर्मल स्कूलिंगचा विद्यार्थी आहे, मला किती वेळ लागेल? At least 3 minutes. जास्त वेळ लागेल. 3 मिनिट्स लागतील, नियर अबाउट 2 to 3 minutes. But what it will do, if I give this instruction to the computer, it will give me within a second. Yes, no? Yes, Yes, sir. sir. सो हा यूज आहे प्रोग्रामिंग लँग्वेजचा. जिथे आपल्या माइंड्सला लिमिटेशन येतात तिथे आपण प्रोग्रामिंग यूज करू शकतो. ओके, नेक्स्ट आहे मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन सिम्बॉल काय, स्टार आहे, स्टार मल्टिप्लिकेशन. आणि याचा यूज कसा आहे, एक्स स्टार वाय. सो नाव लेट्स गो. x इक्वल टू 10, y इक्वल टू 2. सेम एक्झाम्पल आपलं, मी पण इथे 10 घेतो. एक्झाम्पल्स आपलं सेम राहू देऊया. आता x इंटू वाय काय येईल, 10 इंटू 2 काय येईल? 20 हो जाए. 20. 20. 20. Correct. Ala, this is 20. Okay. Now do you want any examples on this one? Now it's your job to find out what will be the output if I put a -2. -20. Right? What will be the output if I use a 2.5? 20.5. 25.0. Ala. ओके. आता मला सांगा, हे जे ऑपरेशन्स आहेत, ऍडिशन मल्टिप्लिकेशन हे पूर्ण मॅथमॅटिकल आहेत. आपण फक्त त्याला प्रोग्रामिंग मध्ये पुट करतोय. यस नो? Yes. नाव डिव्हिजन बघूयात. आता डिव्हिजन मध्ये तुम्ही बघितलं दोन गोष्टी आहेत, एक डिव्हिजन आहे, एक फ्लोर डिव्हिजन आहे आणि एक मॉड्युलस आहे. हे तिन्ही डिव्हिजनचं काम करतात. ओके, मला एक सांगा, जेव्हा आपण डिव्हिजन करतो तेव्हा आपल्याला किती गोष्टी भेटतात? जर तुम्ही ट्रॅडिशनल वेने डिव्हिजन केलं तर तुम्हाला किती आउटपुट भेटतात? मी जर 10 ला 2 ने डिवाइड केलं Quotient आणि तुम्हाला remainder. क्वोशंट आणि रिमाइंडर, करेक्ट. सो हेच तीन याचे डिफरंट पार्ट्स आहेत, क्वोशंट आणि रिमाइंडर. तर लेट्स सी, आपण जाऊया डिव्हिजन कडे. मी घेतो डिव्हिजन, सर्वात पहिले डिव्हिजन घेतो. x इक्वल टू 10 आणि y इक्वल टू 2. आय एम डुईंग x डिव्हिजन y. याच्यात क्वोशंट आणि रिमाइंडरची व्हॅल्यू काय असेल? हा सांगा. So 5 sir. 5. 5 काय असेल? 5.0. 5 and 5.0. 0. Correct? 5 is a quotient, 0 is a remainder. Now let me try this one. हे आलं 5.0 आलं आणि इथे प्रिंट x प्लस y गेलं. इथे 5.0 आलं क्वेश्चन माझा. यस नो? सो Yes. जेव्हा आपण नॉर्मल डिव्हिजन करतो, दॅट इज ओनली स्लॅश. इकडे जा. जेव्हा आपण फक्त स्लॅश करतो, डिव्हिजन नॉर्मल करतो, तेव्हा आपल्याला आउटपुट काय देतं प्रोग्रामिंग? क्वेश्चन देतं. यस नो? Yes sir. Remainder. Yes. Right? So now let me do this. If I divided 10 by 3, what will be my output? 2. 2
I am 3.3. dividing 10 by 3. 3.3333, correct? 3. आलं इथे आलं 3.33335 division. Okay, now let me give another example. आता तुम्ही मला सांगा 10/10 याचा आउटपुट काय येईल? आय वॉन्ट आन्सर फ्रॉम एव्हरीवन. 1 आहे. थोडसा एक मिनिट. 1. Let us think a little bit and give me a proper answer considering you are a programmer. Okay, let's start with sequentially. Alok, 1. 1. In the Aniket, सर 1.0. 1.0. Indrajit, 1.0. Mrunal, 1.0. Nishant, 1.0 sir. Pratiksha, 1.0. Ram Kishan, हा सर 1.0. Sonali, 0. Yashasri. 1.0. Okay, so Alok, now tell me, is there a difference between 1 and 1.0? Alok, Yes, sir. yes. So tell me, it will give a 1 or 1.0? 1.0. 1.0. Like, always remember there is a difference between 1 and 1.0. There is a difference between uppercase A and uppercase small case A. Okay, Python is a case sensitive language. Okay, Yes. division we clear. Are we clear? Do you want to perform any operations on division? Yes sir. Okay, Uh, are we clear on division, or you want any additional examples on division? Okay, are you guys clear on division? Yes, sir. yes, sir. Yes. Okay, now you answer me. What will be the output? 0.5 sir. 0.5. 0.5. 5. Okay, let me try this one. I'll 0.5. Correct. Now we'll see what is a modulus. Modulus symbol काय percentile आपण याला म्हणतो. So if you want to give an interview, I need to say modulus symbol काय, how do you perform modulus? So don't use the modulus, you can use a percentile or call it a modulus. Okay. Now let's see modulus म्हणजे काय करतं. डिव्हिजन मध्ये आपल्याला क्वेश्चन्स आला. मॉड्युलस मध्ये आपण काय करूयात, आपण चेक करूयात. x इक्वल टू 11 घेतला, मी 10 घेतला. चलो 10 आपला पहिलीच व्हॅल्यू घेऊ. y इक्वल टू 3 घेतला. प्रिंट x मॉड्युलस y. दिस इज मॉड्युलस काय येईल. आता याचा आउटपुट काय येईल? याचा आउटपुट येईल, हा सांगा, 1. 1. ओके, मॉड्युलस काय करतं, आपल्याला रिमाइंडर आउटपुट देतं. काय देतं मॉड्युलस? काय कुठलं आउटपुट देतं? रिमाइंडर देतं आपल्याला. मॉड्युलस आपल्याला रिमाइंडर देतं. तर 10 ने जर 3 ला भागितलं तर रिमेनिंग किती येईल? 1 येईल. येस नो? Yes, sir. येस. सो माझा आउटपुट येईल 1. दिस इज अ मॉड. आता इथे आपण कसं पूर्ण डिव्हिजन केलं, तेव्हा मॉड्युलस मध्ये पूर्ण डिव्हिजन नाही करत तो. जो काही रिमेनिंग व्हॅल्यूज आहे त्याला प्रिंट करून देतो. चलो x इक्वल टू 10, y इक्वल टू 2 घेतोय मी. प्रिंट x मॉड y. काय आउटपुट येईल माझा? 0. 0 यायला पाहिजे. आलं 0. Hmm. आर वी क्लिअर ऑन द मॉड्युलस? येस नो? Yes sir. तर मला सांगा याचा आउटपुट काय यायला पाहिजे. जस्ट रेज युअर हँड, आय विल आस्क समवन.
कोणाकोणाला याचा आन्सर माहिती आहे? 1 मॉड्युलस 10. ओके, यशस्वीला आन्सर माहिती आहे. आलोक, काय आन्सर असेल? प्रतीक्षाला आन्सर माहिती आहे. ओके, आलोक तुमचा आवाज येत No. नाहीये. No, sir. इंद्रजितला पण आन्सर नो. Hello. ओके, नो. Hello. हा, येस. हा, आलोक आला. नो, ठीक आहे, माहित नाही. ओके, दीक्षा, यशस्वी आणि हे सोनाली, मृणाल. ओके, यशस्वी आन्सर सांगा मला, काय येईल? सर 1. 1 आलं पाहिजे आन्सर. आलं 1. ओके, आता आपण काय करू? ट्रायल नाही करत बघूया. 2 टाईप करतो मी. 2 mod 2. काय आलं आन्सर? 2 आलं. आय एम टायपिंग युजिंग 3. 3 mod 10. 3. 4 mod 10. 4. 5 mod 10. 5. 6 mod 10. 6. तर मला सांगा, याच्यामध्ये आपण काय कॉमन काय आहे? आपण जे 1 to 6 पर्यंत घेतलं, कॉमन काय आहे? इफ वी आर परफॉर्मिंग मॉड्युलस ऑपरेशन on a small number by large number, then it always give me a small number. जर आपण कमी संख्येला, कमी अंकाला मोठ्या अंकाने डिवाइड केलं तर मला नेहमी कमी अंक रिटर्न करेल. सॉरी फॉर द लँग्वेज. बरोबर आहे हे? Yes, sir. If I perform a modulus operation on a small number, then it will always give me output of small number. Yes, sir. Yes. Yes, sir. Alok, Mrunal, Ramkishan, Sonali. Yes, sir. Are we clear, Indra? Yes. Yes. Sir, repeat one more time. ओके, कन्फ्युजन होत आहे. ओके, कोण आहे Yes, sir. कन्फ्युजन? मृणाल. ओके, मृणाल, काय कन्फ्युजन आहे? हा, बोला. सर मला तुम्ही जे लाईन बोलले ना तेच समजलं नाही. ओके, आपण आतापर्यंत काय केलं मॅडम? 1 ते 6 पर्यंत 10 ने डिवाइड केलं, हम्म. बरोबर आहे? हो सर. येस, नो? येस सर. आउटपुट काय आला आपल्याला? 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 6. याचा मिनिंग काय? मी जर छोट्या अंकाला मोठ्या अंकाने डिवाइड केलं मॉड्युलसने, तर मला आउटपुट काय येतंय? छोटा अंक येतोय नेहमी. छोटा अंक येतोय. येस, नो? येस सर. सो त्याला इंग्लिश मध्ये मी सांगतो, इफ यू डिवाइड अ स्मॉल नंबर बाय लार्ज नंबर, इट विल ऑलवेज गिव्ह अस द आउटपुट ऑफ स्मॉल नंबर. स्मॉल नंबर. येस. ओके सर. तुम्ही इथे कुठली पण व्हॅल्यू घ्या, 10 घ्या, 100 घ्या, 150 घ्या. आउटपुट माझं काय येईल? Small value. स्मॉल नंबर येईल, बरोबर आहे? आता क्लिअर आहे मृणाल? येस सर. हा, ओके. नाउ लेट्स मूव अहेड टू फ्लोर डिव्हिजन. आता आपण क्वेश्चन्स बघितलं, रिमाइंडर बघितलं. फ्लोर डिव्हिजन काय करतं? फ्लोर डिव्हिजन इट गिव्ह अस क्वेश्चन्स ओनली, बट इन अ डिफरंट फॉर्मॅट. नाउ लेट्स सी क्वेश्चन काय करतं. आपण काय करू, याला रन करू आधी क्वेश्चनला, जेणेकरून त्याच्यानंतर आपण कंपॅरिझन करू. 18 ला 3 ने डिवाइड केल्यावर काय येईल? फ्लोर डिव्हिजन केल्यावर आपण ट्राय करू. वी डोंट नो फ्लोर डिव्हिजन, व्हॉट इज फ्लोर डिव्हिजन. काय आलं? 6 आलं. Yes. ओके, आता डिव्हिजन केलं तर काय येईल? 6.0. 6.0. येस. आता मी जर हे प्रिंट एक्स मॉड्युलस वाय काय येईल? 0.
0 येईल. आलं 6.00. फ्लोर डिव्हिजन मध्ये जेव्हा आपण फ्लोर डिव्हिजन करतो, इट विल गिव्ह अस ऑलवेज आउटपुट इन द इंटिजर फॉर्मॅट. when I will do a division at a single slash y, it will always give me the output in a Floating value. float value, correct? And x mod y, it will always give me a reminder. 18 ला 3 ने डिवाइड केलं खाली काही राहतं का? नाही, 0. ओके, आर वी क्लिअर? अजून एक्झाम्पल घेऊयात आपण फ्लोर डिव्हिजनचा. x इक्वल टू 19, y इक्वल टू 3. आता मृणाल, मला तुम्ही आन्सर सांगा, त्या 3 याचा आन्सर काय येईल? पहिल्याचं 6 येईल सर. ओके, कूल, ग्रेट. नेक्स्ट दुसऱ्याचं? दुसऱ्याचं नाही सर, 6.1 येईल. हा ठीक आहे, व्हॉट एव्हर 6.1 टू 3 जे काही येईल ते. ओके, आणि खाली एक्स मॉड व्हायचा एक्स मोड व्हायचं 1 येईल सर. 1 येईल, करेक्ट. रिमाइंडर जो आहे आपला 1 येईल. आलं 6.333, दिस इज डिव्हिजन, आणि 1 दिस इज अ मॉड. ओके, आता मला सांगा, याच्यामध्ये हे डिव्हिजन क्लिअर आहेत? कारण तुम्हाला सांगतो, इंटरव्ह्यू मध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला मोस्ट प्रॉबिलिटी आहे की ह्या 3 गोष्टी तुम्हाला विचारल्या जातील. जर तुम्ही फ्रेशर लेवलला गेलात तर ह्या 3 गोष्टी तुम्हाला विचारल्या जातील. सो जे कोणी फ्रेशर आहेत त्यांनी या गोष्टीवरती फोकस करायचे, या 3 याच्यातलं डिफरन्स काय आहे, आउटपुट काय. तुम्ही घरी जाऊन मल्टिपल वेजने ट्राय करा. मल्टिपल छोटे मोठे लेटर्स घ्या, छोटे मोठे नंबर्स घ्या, लार्ज स्मॉल निगेटिव्ह नंबर्स घ्या, त्याने ट्राय करा विथ द हेल्प ऑफ यू. ओके, त्यानंतर आहे आपलं लास्ट काय राहिलंय, आपण वरती जाऊयात. ऍडिशन बघितलं, सबस्ट्रॅक्शन बघितलं, मल्टिप्लिकेशन बघितलं, डिव्हिजन मॉड्युलस बघितलं, एक्सपोनेन्शियल बघितलं नाही, फ्लोर डिव्हिजन बघितलं. नाव एक्सपोनेन्शियल म्हणजे काय माहितीये का? मराठीत त्याला घातांक असे म्हणतात. रेस टू सर. राईट. 3 raised to the 2, 3 power of 2, अशाला मल्टिपल वर्ड्स आहेत, तर त्याला घातांक म्हणतात. ओके, सो बिफोर गोइंग इन टू पायथॉन, असं कोणी आहे ज्याला घातांक म्हणजे काय किंवा रेस्ट म्हणजे काय, पॉवर म्हणजे काय माहित नाही? एव्हरीवन नोज? यस. Yes. ओके, सो लेट्स मूव्ह अहेड विथ द एक्झाम्पल. कुठे गेला आपला फ्लोर डिव्हिजन झालं. ओके, एक्सपोनेन्शियल मध्ये आता एक्सपोनेन्शियल कसं डिफाइन करायचं? एक्स स्टार स्टार वाय, दिस इज एक्सपोनेन्शियल. आता मी बघा एक्स इक्वल टू 4 घेतले आणि वाय इक्वल टू 2 घेतले. लेट मी चेंज द व्हॅल्यू. हा, वाय स्टार स्टार एक्स. तर याचा मिनिंग काय मॅथमॅटिकली मी एक्सप्लेन करतो. 2 raised to the 4 पॉवर ऑफ 4, बरोबर आहे. 2 चा घातांक 4, याचा आउटपुट काय येतं? 2 16. गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2, 4 वेळा 2 चा गुणाकार होतो. दॅट विल बी आउटपुट ऑफ 16, करेक्ट. Right. आता हे काय मी कसं करू शकेल, याला पायथॉन मध्ये कसं टाकू शकतो मी? तर एक्स स्टार स्टार वाय, दॅट माय आउटपुट विल बी 16. ठीक आहे, तुम्ही हे करू शकता. हे करू शकता का तुम्ही? नाही, बट पायथॉन विल डू विदिन सेकंड्स. 2 raised to 60 करू शकता का तुम्ही? नाही, पायथॉन विल डू इन 0 seconds. 1 second, माय बॅड. ओके, त्याचा पॉवरचं मिनिंग कळालं सगळ्यांना? Yes, sir. आता इथे बघा, Yes. जिथे मी स्टार्टिंगला जे वाय व्हेरिएबल घेतलं, ते काय आलं 2 raised to the power of 100. आणि सपोज मी ते व्हॅल्यूज स्वॅप केल्या, आता काय येईल? 10,000. 2 की पावर 100. नाही नाही नाही, आता डिफरंट आहे.
आता 100 रेस टू द पॉवर ऑफ 2 येईल, बरोबर आहे? Yes. मृणाल, प्रतीक्षा, सोनाली, Yes, sir. येस. पॉवर क्लिअर आहे? इंद्रजित, निशांत, Yes, sir. येस. ओके. तर हे आहे पॉवरचा. तर पॉवर म्हणजे काय? एखाद्या नंबर्सला किती वेळा मल्टिप्लाय करायचं ते आपण पॉवरने डिफाईन करू शकतो, आणि त्याचं आपण एक्सपोनेन्शियल आहे जे आहे ते आपण करू शकतो विथ दिस हेल्प ऑफ एक्सपोनेन्शियल, दॅट इज स्टार स्टार वाय. ओके. तर आय थिंक मला वाटतं आपण थोडंसं इथे ब्रेक घेऊयात 5 मिनिटाचा. त्यानंतर आपण परत स्टार्ट करूयात. ओके, आधी 1-2 एक्झाम्पल घेऊन बघूयात आणि त्याच्यानंतर आपण असाइनमेंट ऑपरेटरकडे जाऊयात. चालेल? चालेल. ओके. मृणाल, मला तर सांगा याचा आउटपुट काय येईल? Nine, sir. किती? 9? 9. ओके. नाही, चुकीचं आहे. इथे आपण पॉवर यूज केलाय 2 रेस टू द पॉवर ऑफ 3. तर इथे वरती बघा, याचं काय येईल आउटपुट? 8 आलं. आय विल टेल यू व्हाय. जेव्हा पण आपण 2 रेस टू द पॉवर करतो तेव्हा आपण करतो a इंटू a इंटू a इंटू a. किती वेळा? b वेळा, 3 वेळा. ओके. तर 2 गुणिले 2 गुणिले 2 किती येईल माझं? 6. 8. नाही, 6 कसं येईल? 8. इथे काहीच मी तुम्हाला सांगतोय, जेव्हा आपण कन्फ्युजन मध्ये असाल ना तर सांगा की सर मला नाही कळालं. एक्सपोनेन्शियल हा मॅथमॅटिकल टर्म आहे. काही लोकांना माहिती असतो, काही लोकांना आठवतो 10वी-12वी शिकलेला, काही लोकांना आठवत नाही. दॅट्स कम्प्लिटली फाईन. इथे पॉवर होतो, इथे 2 रेस टू द पॉवर ऑफ 3, दॅट इज 2 इंटू 2 इंटू 2, दॅट विल बी आउटपुट ऑफ 8. There is a difference between this multiplication and exponential. मल्टिप्लिकेशन मध्ये आपण सिंगल स्टार यूज करतो, एक्सपोनेन्शियल मध्ये 2 स्टार यूज करतोय. नाव आर वी क्लिअर? म्हणून आता सेम क्वेश्चनचा मला अगेन आन्सर द्या. 6 कोण बोललो होतं? त्यांनी पण आन्सर द्यायचं ट्राय करा. आता काय आउटपुट येईल माझं? मृणाल? 6. हॅलो. 12. सर कोणतं एक्झाम्पल होतं डिस्कनेक्ट झालेलं? फक्त एक्झाम्पल ठीक आहे. इट्स ओके. अनल इट्स ओके. आय एम एक्सपेक्टिंग आन्सर फ्रॉम मृणाल. आय होप यू हॅव अंडरस्टँडिंग क्लिअर अबाउट exponential, correct? राईट. So I'm expecting answer from Mrunal. Yes, 6, Mrunal. sir. 6. 6. इथे आपण इथे 1 स्टार आहे का 2 स्टार आहे मला सांगा? 2 स्टार आहे, सर. 2 स्टार आहेत. त्याचं मीनिंग काय? एक्सपोनेन्शियल येईल, दॅट इज अ बी. हा, तर त्याचं डिव्हिजन कसं कराल तुम्ही, म्हणजे सेग्रिगेशन कसं कराल? 3 इंटू 3 येईल. 2, 3. हा. 3 चा पॉवर 2. 3 रेस्ट टू पॉवर 3 चा पॉवर 2. 3 चा घातांक 2. काय येईल आउटपुट? 6. 6 नाही येणार मॅडम. 3 चा घातांक 2 म्हणल्यावर आन्सर 9 येणार आहे. 9. सॉरी 9. हा, आता मी तुम्हाला प्रोग्रामिंग सांगू शकतो, बट मी तुम्हाला एवढ्या डिटेल मध्ये जाऊ शकत नाही की एक्सपोनेन्शियल काय आहे काय नाही. ओके. आणखी जे कोणी 6 चं आन्सर दिलं होतं, थोडस ब्रशअप करा. एक्सपोनेन्शियल म्हणजे काय, डिव्हिजन म्हणजे काय, बाकीच्या ह्या गोष्टी, ह्या गोष्टी जर कळाल्या तर थोड्याशा ह्या प्रोग्रामिंग मधल्या गोष्टी कळतील. तुम्ही जर ओके. नाव आणखीन एक एक्झाम्पल बघूयात. A इक्वल टू 2, B इक्वल टू 5, A स्टार स्टार B, प्रिंट C केले मी, आणि प्रिंट B स्टार स्टार A. मला याचं उत्तर चार्ट मध्ये सांगा काय येईल. प्रिंट C आणि प्रिंट B स्टार स्टार A, याचा आन्सर मला
चॅट मध्ये सगळ्यांनी सांगा. जोपर्यंत मला आन्सर येत नाही तोपर्यंत आपण पुढे जाणार नाहीत. व्हॉट्सअपवर सांगा किंवा याच्यात सांगा, टीम्स वरती सांगा, कुठेही चालेल. आय वॉन्ट आन्सर्स. हा, ओके. इंद्रजितचं आन्सर आलंय, निशांतचं आन्सर आलंय. हा, म्हणजे जस्ट टाइप इट डाऊन अँड सेंड मी. ग्रुप मध्ये नका सेंड करू. आता ऍक्च्युली हा नंबर कोणाचा आहे मला माहित नाही. 9063. सर माझं आहे. ओके, ऍक्च्युली नंबरिंग हे व्हायला चालत नाही आहेत लॅपटॉप वरती म्हणून. ठीक आहे, चालेल चालेल, काय हरकत नाही. रामकिशनचा आन्सर आलाय. ओके. मृणाल, प्रतीक्षा, सोनाली, यशस्वी आलाय. प्रतीक्षा, कन्फ्युजन आहे काही? नो सर. आन्सर सांगा मला. ओके, प्रतीक्षाचं आलंय. ओके, मृणाल आणि सोनाली पेंडिंग आहे. 1 2 3 4 5 आणि 6 जणांचे आन्सर आले. ओके, मृणाल, इश्यू येते अजूनही? नाही सर, माझ्याकडे ना खूप गेस्ट आल्या, मला मध्ये मध्ये ना ब्रेक लागत आहे. ओके, नो इश्यूज ॲट ऑल. ठीक आहे, तर याचा आन्सर आहे 32 आणि 25. आता कुठल्याचं 32 आहे आणि कुठल्याचं 25 आहे, कोणी सांगेल मला? सर प्रिंट इक्वल टू आहे and b exponential a is equal to 25. हा, राईट. Exponential to the b it will be a 32 and b exponential to the a it will be a 25. Correct? हा सर. ओके, नेक्स्ट आहे. आता याचा आन्सर काय येईल मला सांगा. सागर इक्वल टू 2 and सागर 1 इक्वल टू 3. सागर आणि सागर 1 can be a valid variable. Yes, sir. Yes. Okay, so याचा आउटपुट काय येईल? 5. Correct. Now this one. 5. Okay, आता हे काय आहे? a equal to 1 2 3 4 5. याचा आउटपुट काय येईल? सगळ्यांनी मला व्हॉट्सअप वरती पर्सनली मेसेज करायचा आहे. आपण 5 मिनिटांचा इथे ब्रेक घेऊ. तुमच्याकडे 5 मिनिट आहेत. 5 मिनिटात हे क्वेश्चन सॉल्व्ह करा. तोपर्यंत मी पाणी वगैरे पिऊन येतो. चालेल? येस, नो? आणि आन्सर दिलेत. आय वॉन्ट आन्सर विथ एक्सप्लेनेशन. ओके, आर वी ओके? येस. 9 वाजलेत. 9 वाजून 7 मिनिटांनी आपण परत स्टार्ट करूयात. 7 मिनिटांचा हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला 2 ते 3 मिनिट लागतात. आणि त्यानंतर थोडस ब्रेक घ्या तुम्ही पण, मी पण ब्रेक घेतो. 9 वाजून 7 मिनिटांनी आपण करेक्ट करू. का मला सांगा, 9:30 पर्यंत कंटिन्यू करायचंय का आज एवढं बस झालं? सर आज एवढं बस झालं. बस झालं का? झालं. खूप झालं का?
ठीक आहे. खूप चालेल खूप आपण नाही तर, कारण हा, एका दिवशी एवढं प्रॅक्टिस नाही होणार. अच्छा, म्हणजे एका दिवशी प्रॅक्टिस नाही होणार. नाही होणार. हा ओके. आलोक, तुम्ही वर्किंग आहात का कसं? हा वर्किंग आहे This सर. way. अरे हा, तुमच्यासाठी थोडंसं आहे, थोडंसं अवघड आहे. तर ठीक आहे, हा आपण थोडंसं इथे ठीक आहे. हे एक शेवटचे लेक्चर घेऊ आणि आपण स्टॉप करू. 9-10 लेक्चर स्टॉप करू आपण, चालेल? ओके. तर मला ओके. सांगा, याचं याला कुठल्याही वेळेने तुम्ही, मी तुम्हाला काय म्हणलो, कोड रन होण्याच्या आधी तुमच्या माइंड मध्ये तो कोड रन झाला पाहिजे. तर मला सांगा, काय काय फॉलो कराल अशा वेळेस तुम्ही? बोर्ड मास रूल. बोर्ड माउस रूल, ठीक आहे. सगळे इंग्लिश बॅकग्राऊंड मधून आहात का? सेमी इंग्लिश? मी तर नाहीये बघा. मला आता रिसेंटली बोर्ड माउस रूल कळालाय. त्याला मराठीमध्ये भेटतात कंचे भागू बेव. कोणाला माहिती आहे? ओके. याला इंग्लिश मध्ये बोलतात बॉडमॉस रूल. बॉडमॉस रूल म्हणजे काय? कंसाचे आधी भागाकार, गुणाकार, बेरीज वजाबाकी होते. तर त्यानुसार ते आपण याच्यामध्ये जाऊयात. आपण मी रन करतो. आउटपुट काय आलं? 1 आलं. का 1 आलं? कोणी सांगेल मला? कोणी एक्सप्लेन करेल 1 कसं आलं? सर बोर्ड मास रूलच्या अनुसार अगोदर हा, हा. मल्टिप्लिकेशन होतं ओके. आणि मग आपण डिवाइड करू. तर मल्टिप्लिकेशन 3 into 4 दिलेलं होतं. हा, तर हा. त्याचा आन्सर 12 येईल आणि ओके. त्यानंतर मग आपण 5 ने डिवाइड करू. पण ओके. ते पण आपली व्हॅल्यू इंटिजर येईल. इंटिजर 2 येईल, बरोबर आहे? 2 येईल. येस सर. हा. मग आपण 1 ने प्लस करू. तर 2 + 1 3 येईल आणि -2 होईल. ओके. तर 1 येईल आन्सर. मग ओके, कोणाला कळालं का हे थोडंफार? येस सर. ओके. तर सर्वात पहिले काय येईल? येस सर. मल्टिप्लिकेशन होईल. सी ची व्हॅल्यू काय? सी इंटू डी. 4 त्रिक 12. 12 डिवायडेड बाय 5. काय येईल आन्सर? 2 येईल. इथपर्यंत माझा आन्सर 2 आलाय. 1 + 2 3 - 2 किती येईल आन्सर? 1 येईल. आधी बेरीज होते, नंतर वजाबाकी होते. तर सर्वात लास्टला काय होईल माझी? हा, निगेटिव्ह व्हॅल्यू. सर्वात पहिले काय होईल? मल्टिप्लिकेशन होईल 2 व्हॅल्यूंचं, सी आणि डी चं. त्यानंतर हे जे काही व्हॅल्यू कंबाईन आहे याचं डिव्हिजन होईल ई सोबत. त्याच्यानंतर ए प्लस बी चे ऍडिशन होईल आणि ऍट द लास्ट सबट्रॅक्शन होईल. क्लिअर आहे? येस. आर वी क्लिअर एव्हरीवन? रामकिशन? येस सर. क्लिअर. येस. हा, ओके. तर नाव आपण नेक्स्ट जाऊयात. सेम न्यूजचं पण आन्सर तेच येईल. त्याच्यानंतर सेम ए, एक्सक्यूज मी, ए डिव्हिजन बी का येईल या इथे आन्सर? इफ आय एम डिवाइडिंग स्मॉल नंबर विथ द लार्ज, इथे आन्सर काय येईल? 0.8. हा, 0.8. 0.8. 8. ओके. हा, सांगा सर. 0.8. 0.8. 0.8. ओके. आपण फ्लोर सिंगल डिव्हिजन मध्ये पॉइंटची व्हॅल्यू बघितली का? येस सर. बरोबर आहे.
हं? आपण डिव्हिजन मध्ये पॉइंटरने नंबर आलाय का? येस सर. कुठे आला? यस यस प्रत्येक गोष्टीला यस म्हणू नका. आपण आतापर्यंत जे फ्लोर डिव्हिजन बघितलं त्याचे डिव्हिजन हा सर इथे काय आले? लोअर डिव्हिजन सिंगल डिव्हिजन हो आहे ते. माय बॅड सॉरी माझं चुकीचं मी चुकलं. फ्लोर डिव्हिजन मध्ये आपल्याला काय नंबर दिले आणि डिव्हिजन मध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन दिले. फॉर फोर एक्झाम्पल डिव्हिजन पाहायला 0.8 येईल. इथे जर मी डबल करेल तर माझ्याकडे आउटपुट काय येईल? 4. हा हा 0 येईल. वाय 0 सर 0 का 4 यायला पाहिजे ना? का 4 4. काय यायला पाहिजे? फ्लोर डिव्हिजन करतोय ना आपण. हा. हम्म. हम्म. बरोबर आहे. आता मला सांगा हे एक्झाम्पल आपण बघितलं कुठपर्यंत? कधी बघितलं? तर मला सांगा जेव्हा आपण 4 ला 5 ने डिवाइड करतो तेव्हा सर्वात पहिले काय करतो? वरती क्वोशियंटला 0 ऍड करतो आणि खाली 40 करतो. येस नो? यस. हा हाँ? यस नो? यस. बराबर है. तो अभी देखते हैं प्रिंट ए फ्लोर डिवीजन टू 0 तो ये 0 यहाँ से आता है. अभी व्हाट आई विल टेल यू यही से एग्जांपल है हमने ऊपर कहीं देखा है. हैव वी सीन दिस एग्जांपल अबो? आई एम श्योर नहीं देखा है. तो व्हाट आई एम सेइंग कि ये जो चीजें हैं ये चीजें आपने ट्राई करनी चाहिए. अक्सर में छोटे नंबर से ये करो, छोटे नंबर से बड़े नंबर से ये करो वो करो ऐसा करो. सिर्फ परमुटेशंस एंड कॉम्बिनेशंस आप ट्राई करो. देखो मैं बताऊंगा तो यू विल बी आपको पता चलेगा हाँ ठीक है यही इतना ही है. अगर आप खुद से ट्राई करोगे तो आपको पता चल जाएगा कि भाई कितने क्या करने से क्या आएगा, ये करने से वो आएगा. ओके, आर वी क्लियर? ओके. सो व्हाट आई वांट यू फ्रॉम यू दिस फ्रॉम यू कि आप आज दिन भर में शाम को हाँ ट्राई करो मल्टीपल वेज छोटे से बड़े को डिवाइड करो, छोटे से बड़े को डिवाइड करो, मल्टीप्लाई करो. मैंने और एक चीज नहीं बताई आपको. मैंने जीरो नहीं ऐड किया है इसमें. जीरो नेगेटिव नंबर से डिवीजन नहीं किया है अपने इसमें. तो आई वांट यू टू ट्राई दिस. देखो मैं बताऊंगा आपको याद रहेगा फिर आप बोलोगे भूल जाओगे. हाँ बराबर है. ओके, एनी क्वेश्चंस एनी डाउट आज के इसमें? नो सर. नो नो सर. नो ठीक है. लेट्स do more and more revision on this one. Try multiple ways. And then tomorrow we'll discuss what is assignment operation and comparison operator. Okay. ओके. Okay. And tomorrow be prepared for 7:30 to 9:30. ओके. Okay. So नाश्ता करून घ्या. I know आज फास्ट आहे. मोस्ट ऑफ काही जण फास्ट असेल. That's completely fine. ओके चालेल. आणि ठीक आहे काही नसेल तर आपण इथे स्टॉप करूया. उद्या भेटूया सेम टायमिंगला 7:30 वाजता.